आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी मी हे बासमती बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो. आता याला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते आणि 5 ते 10 मिनटं हे पाण्यामध्ये भिजत ठेवू. आता याला मी पहिले 2 पाण्याने धुवून घेते. आता मी हे धुवून घेतलं, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ. जास्त पण पाणी नाही टाकायचं आपल्याला, बस 5 ते 10 मिनटंच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि आपली एकदम साधी आणि सोपी पद्धतीने आपण ही चिकन बिर्याणी बनवणार आहे. याच्यामध्ये आता आपण थोडं 10 मिनटं हे असंच राहू देऊ आणि मसाल्याची तयारी घेऊ. आता हे आपण मसाल्याची तयारी घेते. त्यासाठी आपण हा कांदा घेतलेला आहे, थोडे तीळ आणि थोडं खोबरं, थोडंसं अद्रक, थोडा संभार आणि थोडासा लसूण. आता हे आपण मसाले पूर्ण भाजून घेऊ. आता आपले मसाले पूर्ण भाजून झाले. थोडा वेळ थंडी करायला. आता मसाले थंडे होईपर्यंत आपण तांदूळ शिजू झाल्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवून देऊ. आता पाण्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल टाकल्याने जो आपला तांदूळ आहे, म्हणजे भात आहे, तो एकदम मोकळा होऊन होते. एक तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, हे थोडी काळी मिरी आणि 1-2 लवंग त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि 1 चम्मच मीठ. इथं पाण्याला उकळी येत आहे. आता तांदूळ पण टाकून घेऊ. आता तांदूळ आपण थोडा वेळ शिजू दिलेला आहे. आता आपल्याला फक्त तांदूळ हा जास्तीत जास्त 70-80% शिजू द्यायचा आहे. आता आपण पूर्ण मसाले बारीक करून घेऊ. त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरं. आता माझा मसाला बारीक करून झालेला आहे. आता आपण चिकन धुवून त्याला स्वच्छ करून, चिकन मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावर थोडंसं हळद आणि मीठ हे टाकून घेऊ. तर 1 चम्मच मीठ आणि थोडीशी हळद. हे जे आहे, मला रस्सा पण बनवायचा आहे, म्हणून मी फर्मंट करून डायरेक्टच भातामध्ये बनवणार नाही आहे. हे मी वेगळी भाजी अशी बनवून घेणार आहे आणि नंतर चिकन बिर्याणीसाठी ते वेगळं फ्राय करणार आहे. इकडे आपण गंज गरम व्हायला ठेवला, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ. आता इकडे मी कांदा, लसूण आणि जिरं हे घेतलेलं आहे. यांना आपण चिकनला अशी फोडणी देऊन घेऊ. आता कांदा आणि लसूण याला छान गुलाबी असा कलर आला, तर याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ. याला असं छान फिरवून घेऊ. त्यानं आपल्या पूर्ण चिकनला जे आहे हे मीठ वगैरे असं छान लागते, कारण की आपण याच्यामध्ये काही दही वगैरे नाही टाकणार आहे. त्याचा आपल्याला रस्सा पण बनवायचा आहे, म्हणून मी हे वेगळंच फ्राय देत आहे. फ्राय करून घेते आणि नंतरचा जो रस्सा आहे त्याला आपण तिखट बनवून जे आपल्या बिर्याणीसोबत आहे, म्हणजे खायला हे होणार आहे. आता त्याच्यावर आपण 10 मिनटं झाकण ठेवून घेऊ. झाकणावरच आपण असं पाणी हे करू, म्हणजे हेच गरम झालेलं पाणी आपण चिकनमध्ये टाकणार आहे. इकडे बघू शकता, भात पण असा छान शिजला. आता आपण भात एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ. तांदूळ पण छान शिजला आपला. आपण हा जो तांदूळ आहे ह्या पाण्यातून वेगळा करून घेऊ. आपल्याला जास्त पण नाही शिजू द्यायचा होता तो. असा पूर्ण भात हा काढून घेतला पाण्यातून. याच्यातलं जे पाणी एक्स्ट्रा होतं ते काढून टाकलं. आता याला थोडा वेळ असाच ठेवायचा. आता हे पाणी गरम झालं. आता हे पाणी आपण
चिकनमध्ये टाकून घेऊ. आणि 10 मिनिटं याला असं शिजवून घेऊ. आता आपण बिर्याणीसाठी असा लांब लांब कांदा कापून घेऊ आणि थोडा सांबार कापून घेऊ. लांब लांब असा कांदा पण कापून घेऊ. कांदा तर एवढा तिखट आहे ना. असा लांबडा लांबडा कांदा कापून घ्यायचा आणि आता हा आपण फ्राय करून घेऊ. आता गंज गरम झाला, याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करायसाठी थोडं तेल टाकून घेऊ. 2 पडी तेल टाकू. आता थोडा कांदा तळून घेऊ. आता कांदा पूर्ण फ्राय झालेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊ. तुम्ही बघू शकता कांदा आपला पूर्ण फ्राय झालेला आहे. आता चिकन आपलं हे शिजलेलं आहे. आता बघू शकता किती छान शिजलं. छान असं शिजलेलं आहे. आता गरम पण आहे. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊ. इथं जे आपण कांदा फ्राय केलेला आहे तेच त्याच्यामध्ये तेल आहे. आता आपण थोडं तेल त्याच्यामध्ये आणखी टाकू. एक चमचा तेल याच्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडा कांदा टाकून घेऊ. कांद्याचा कलर थोडा गुलाबी झाल्यावर आपण याच्यात बाकीचे मसाले टाकून आता कांद्याचा पण कलर गुलाबी झालेला आहे. आता आपण जे मसाले मगाशी काढले त्याच्यामधला मसाला याच्यामध्ये थोडा बिर्याणीमध्ये टाकू आणि थोडा भाजीचा जो रस्सा आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ. हा मसाला आपण बनवलेली ग्रेव्ही जे आहे मसाले जे मिक्सरमधून आपण काढून घेतले ते आपण याच्यामध्ये टाकले आहे आणि थोडे रश्श्यासाठी घेऊ. आता हा मसाला झाला, असा तेल सोडायला लागला. आता आपण याच्यामध्ये दुसरे मसाले पण टाकून घेऊ. लाल तिखट 1 चम्मच, मीठ 1 चम्मच, तसं आपण भातामध्ये टाकलेलंच आहे म्हणून जास्त नाही टाकायचं आहे. धनिया पावडर अर्धा चम्मच आणि हा आहे एव्हरेस्ट मसाला, हा थोडा टाकू. एव्हरेस्ट बिर्याणी मसाला याला छान असं होऊ दे. थोडी संभार, आपण याच्यामध्ये हळद नाही टाकणार आहे. आपण चिकनमध्ये हळद टाकलेली आहे म्हणून याच्यामध्ये नाही टाकायची.
आपण आता हे जो चिकनचं सूप आहे ते 1 चम्मच त्यामध्ये टाकणार आहे मसाला होण्यासाठी, आणि त्याला जो स्वाद आहे तो पण छान येणार. आता आपण ह्या मसाल्यामध्ये हे चिकन जे बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि ते मसाल्यामध्ये थोडं फिरू, म्हणजे त्याला असा छान मसाला लागणार. जास्त पण नाही फिरवायचं आहे आपल्याला, हे फक्त थोडासा मसाल्याला लागेपर्यंत. आणि 1 चम्मच आणखी त्याच्यामध्ये सूप टाकू. त्यानं जे आहे तडाला लागणार नाही. याच्यामध्ये आता आपण हा जो भात आहे तो याच्यामध्ये टाकून देऊ. हा भात याच्यामध्ये असा छान वरून असा पसरू. आता आपण याच्यावर थोडासा फ्रूट कलर टाकून, थोडासा फ्रूट कलर, जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा. आणि आपण जो कांदा फ्राय केला होता तो याच्यावर थोडा थोडा कांदा टाकून देऊ. आणि थोडा संभार टाकल्यावर याच्यावर 5 मिनिटं असं याच्यावर झाकण ठेवून घेऊ, त्याला अशी छान वाफ येईपर्यंत. आता आपण इकडे रस्सा बनवून घेऊ. त्याच्यासाठी मी 1 चम्मच तेल, आता तेल गरम झालं, जो मसाला आपण थोडा ठेवलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊ. मसाला थोडा हा तेलात छान फ्राय करू. आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकू. अर्धा चम्मच लाल तिखट आणि मीठ, हळद आपण पहिलेच टिक्के जे हे केली त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. धनिया पावडर अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच. आता हे फिरून घेऊ. हळद मीठ आपण जेव्हा टिक्की म्हणजे जे चिकन फ्राय केलं होतं त्याच्यामध्येच टाकलेलं असल्यामुळे आपण याच्यात डबल टाकणार नाही आहे, कारण की मग त्याचा स्वाद जास्त खरट लागणार. याला तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ देऊ. आता आपला मसाला झाला, त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी, म्हणजे जे आपलं चिकनचं सूप आहे ते थोडं टाकू. आता मसाला झाला, जे हे सूप आहे चिकनचं ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. आता याच्यामध्ये थोडा संभार. आता आपला रस्सा पण रेडी झालेला आहे. आता बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा बिर्याणीला कलर आणि किती छान अशी दिसत आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते कशी बनवलेली आहे बिर्याणी. बघू शकता तुम्ही कशी अशी छान मोकळी मोकळी अशी बिर्याणी झालेली आहे. बघू शकता. पूर्ण अशी मोकळी एकसारखी झालेली आहे. बिर्याणीचा कलर पण बघू शकता तुम्ही किती छान असा आला. आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण जेवण करायला घेऊ.
अशी झालेली आहे आपली चिकन बिर्याणी. आणि हा आहे रस्सा, हे लिंबू आणि कांदा. तुम्हाला कशी वाटली आजची माझी हे चिकन बिर्याणीची रेसिपी, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि साधी आणि सोपी चिकन बिर्याणी रेसिपी आणि रस्सा रेसिपी, आणि लवकर होणारी अशी, न फर्मेंट करताना आपण ह्याच चिकनपासून रस्सा पण आणि बिर्याणी पण बनवलेली आहे. तुम्ही पण असं नक्कीच करून बघा, साधी आणि सोप्या पद्धतीनं चिकन बिर्याणी. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि या जेवण करायला. बाय.